नमस्कार मित्रांनो, मुंबई गिराईक चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे। तर आज आपण बनवणार आहोत कढी पकोडे। तर त्यासाठी आपल्याला काय काय साहित्य लागलेलं आहे ते आपण बघूया। आपण घेतलेले आहे मस्टर्ड सीड घेतलेले आहे, राईचे दाणे, त्याच्यानंतर आपण घेतलेले आहे जिरे, क्युमिन सीड, सॉल्ट ॲज पर टेस्ट, जिंजर गार्लिक घेतलेले आहे जे आपण लसूण अद्रक बोलू शकतो, ठेचून घेतलेले आहे आपण हे। त्याच्यानंतर आपण घेतलेले आहे ग्रीन चिलीज, हिरवी मिरची, रेड चिलीज जे आहे काश्मीरी मिरच्या 2 घेतलेला आहे, करी लिव्स जे आहे कढीपत्ता घेतलेला आहे आपण। त्याच्यानंतर आपण घेतलेले आहे 2 कांदे चिरून घेतलेले आहे, कापून घेतलेले आहेत। आणि या साईडला आपण घेतलेलं आहे 1 छोटी वाटी बेसन। त्याच्यानंतर इकडे घेतलेला आहे चिंचेचा कोळ घेतलेला आहे, चिंचेचं पाणी आहे आपण ठेवलेलं। आणि हे आहे 400 ग्रॅम दही, जे आपलं मेन इन्ग्रेडियंट आहे आजच्या कढी पकोड्यासाठी। तर चला बघूया आपण पुढच्या कृतीमध्ये ह्याच्यामध्ये आपण काय काय ऍड करत आहोत। ही घेतलेली आपण 1 चमचा हळद पावडर। तर चला वळूया आपल्या पुढच्या कृतीकडे। आणि पकोडे करण्यासाठी जे आपले कढीमधले जे आपले भजे असतात, मराठी भाषेमध्ये आपण जर बोललो तर त्यासाठी आपण घेतलेले आहे साहित्य 1 चमचा हळद पावडर, त्याच्यानंतर आहे ग्रीन चिलीज, हिरवी मिरची, मीठ टेस्टनुसार घेतलेलं आहे। त्याच्यानंतर घेतलेले आहेत 2 कांदे चिरून घेतलेले, हिरवी मिरची घेतलेली आहे साईडला। त्याच्यानंतर आपण इथे घेतलेला आहे 2 वाट्या बेसन। या मिरच्या ज्या आपण घेतलेल्या आहेत त्या आपण फ्राय करण्यासाठी, हे गार्निशिंग साठी आपण घेतलेल्या आहेत, तर या फ्राय करण्यासाठी घेतलेल्या आहेत। हे आपण घेतलेली आहे कोथिंबीर, बारीक चिरून घेतलेली, धुवून घेतलेली। आता हे तुम्ही बघू शकता, आपण जे 400 ग्रॅम दही घेतलेलं त्याच्यामध्ये आपण 1 ग्लास पाणी टाकलेलं आहे। आणि हे आपण आता याच्यामध्ये मीठ ऍड करणार आहोत टेस्टनुसार। त्यानंतर घेतलेला आहे हळद 1 चम्मच। त्याच्यानंतर आपण ऍड करणार आहोत बेसन, थोडं थोडं ऍड करायचं बेसन। आता आई म्हणते हे चांगलं मिक्स करून घ्यायचं। तर कोणाकोणाची इकडे कढी ही फेवरेट डिश आहे त्यांनी कमेंट करू शकता ते। आता हे आपण चांगलं एकजीव करून घ्यायचं, चांगलं मिश्रण फेटून घ्यायचं। हे जे गठ्ठे येत आहेत आई, मग हे आपल्याला थोडा टाइमच लागेल ना मिक्स करायला। नाही, आधी आपण करून घ्यायच्या या सगळ्या गोष्टी। जे गठ्ठे येतात बेसनला हे चांगले आपण विरघळले पाहिजे। ओके, तर ऑप्शन आहे आपल्याकडे ह्याच्यामध्ये की आपण याला मिक्सर मधून मिक्स करून घेऊयात चांगलं। हे जे आपलं दही, बेसन आणि जी हळदची जे आपण हे करून ठेवलेलं मिश्रण, त्याच्यामध्ये आपण काय टाकणार आहोत, चिंचेचा कोळ टाकणार आहोत। हा असा आपण चिंचेचा कोळ टाकून घ्यायचा आहे। आता याला मिक्सर मध्ये घालून हा, म्हणजे कसं सगळं एकजीव होईल ना, गठ्ठे नाही राहणार आणि हा, आणि प्रॉपरली ते मिक्स पण होईल। आता आपण पातेल्यामध्ये घेतलेलं आहे 3 चमचे तेल। आता त्याच्यामध्ये आपण टाकणार आहोत मोहरी आणि हे आहे जिरे। चांगले आपण फ्राय करून घ्यायचे। तेल आपलं चांगलं तडकलेलं आहे, गरम झालेलं आहे। आता तडका येणार आहे सगळ्यात मोठा। यस, ह्याच्यामध्ये आपण ऍड करणार आहे कढीपत्ता। थोडंसं मी कॅमेरा लांब घेतो। आता कांदा ऍड करून घ्यायचा। टेस्ट वेगळीच येते याची। टेस्ट म्हणजे असं, म्हणजे जो फ्रेग्रन्स आहे, वास आहे, तो वेगळाच येतो। आता हा आपला कांदा गोल्डन ब्राऊन होऊ द्यायचा नाही। आपला कांदा चांगला गोल्डन ब्राऊन झालेला आहे। ह्याच्यामध्ये आपण आता हिरवी मिरची ऍड करणार आहे आणि आलं लसूण सुद्धा हे टाकले आपण। हिरवी मिरची, आलं, लसूण सगळं मिक्सचर गेलं आपलं भांड्यामध्ये, पॅन मध्ये। हे चांगलं मिक्स करून घ्यायचं। मिक्सिंग मिक्सिंग मिक्सिंग। आता याच्यानंतर काय टाकायचं आहे, आता ही मिरची चांगली फ्राय होऊ द्यायची ना जरा। आता आपली हिरवी मिरची चांगली फ्राय झालेली आहे, तर ह्याच्यामध्ये आपण टाकणार आहोत 2 लाल काश्मीरी मिरच्या। चांगलं मिक्स करून घ्यायचं। आता
म्हणजे हे चांगलं फ्राय करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर आपल्याला कढी ऍड करायची, जी दही आपण बनवलेलं आहे ते आता तुम्ही बघू शकता. आपलं मिक्सरचं भांडं आहे. मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण जे दही घेतलेलं 400 ग्रॅम दही घेतलेलं, हळद टाकलेली, चिंचेचा कोळ टाकलेला आणि थोडंसं पाणी ऍड केलेलं आहे आणि त्याचं आपण मिक्सरमध्ये ग्राइंड करून मिक्सरमध्ये घेतलेले करून एकजीव करून घेतलेलं आहे. तर ह्याला गठ्ठ्या ज्या होत्या ते गाठे होता बेसनच्या त्या सगळ्या निघालेल्या आहेत, एकदम सॉफ्ट झालेल्या आहेत. हा आता हे आपण मिक्सर कढईमध्ये घेणार आहे टाकून. हा आपला कांदा चांगलाच ब्राऊन झालेला आहे. ह्याच्यामध्ये आपण जे मिक्सरमधून काढून घेतलेली जी दही आहे, दहीचा कोळ, दही आणि चिंचेचा कोळ आणि जे बेसन टाकलेलं आहे ते मिक्सर आपण ह्याच्यामध्ये टाकणार आहोत. स्लोली ऍड करायचं. येस, हे झालंय, ऍड झालंय. ह्याच्यामध्ये आपल्याला काही दुसरे इन्ग्रेडियंट्स ऍड करायचं आहे. पाणी. ओके, तर ह्याच्यामध्ये आपल्याला 1 कप पाणी घ्यायचं आहे. पाणी ऍड करायचं आहे. आता किती वेळ तरी आपल्याला गॅसवर ठेवायला लागेल? 10 ते 15 मिनिटं आपल्याला हे गॅसवरती आपल्याला कढी ठेवायची आहे. तर पटापट तुम्हाला दाखवतो 10-15 मिनिटांनंतर हे आपलं कसं दिसतंय. तर आपलं जसं गॅसवरती कढी तयार होते तसं आपण इथे साईडला पकोडे जे आहे, भजे आहेत कढीमध्ये टाकण्याचे, त्याचं प्रिपरेशन करून घेऊया. आपण घेतलेलं आहे सिम्पली बेसन घेतलेलं आहे, कापलेल्या मिरच्या घेतलेल्या आहे आणि कांदे घेतलेले आहेत. तर हे आपण मिक्स करून घ्यायचं आहे आणि आपण 1 चम्मच हळद इथे ॲड करणार आहोत आणि हे घेतलेलं आहे सॉल्ट टेस्टनुसार. तर हे सगळं आपण एकजीव करून घ्यायचं जिन्नस आणि याचे पकोडे काढून घ्यायचे, भजे काढून घ्यायचे. तरी 2 in 1 डिश आहे आपल्यासाठी. ज्यांना पकोडे आवडतात ते पकोडे खाऊ शकतात आणि ज्यांना दही पकोडे खायचे आहेत ते दहीमध्ये टाकून खाऊ शकतात. तरी आपण असं मिक्स करून घ्यायचं सगळं. आता ही कोथिंबीर ऍड करणार आहोत आपण थोडी. येस, कोथिंबीर झाल्यावर आपण काय ऍड करणार आहे? पाणी ऍड करायचं. आता थोडं पाणी ऍड करायचं आणि हे मिक्स करून घ्यायचं आपलं प्रत्येक इन्ग्रेडियंट. बेसन, कांदा, मीठ, हळद आणि हे घेतलेलं आहे कोथिंबीर. हे चांगलं असं पकोड्याचं मिश्रण करून घ्यायचं आणि जास्त घट्ट पण नाही करायचं, नाही म्हणजे पातळ नाही करायचं, थोडंसं ड्रायनेस ठेवायची त्याच्यामध्ये. असं ना ते स्ट्रीट स्टाईल पकोडे तसे आपण बनवून घेणार आहे. आता ज्यांना तोंडाला पाणी सुटलेलं आहे ते पण ही डिश करून बघू शकता. आणि येस, तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये कळवा. तुमचा रिस्पॉन्स भरपूर छान येतो आहे. आणि डू सबस्क्राईब टू मुंबई कराई चॅनल. लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. आता हे असं आपण मिक्सचर करून घेतलेलं आहे आणि आपण हे आता फ्राय करून घेणार आहोत. त्याचे भजे काढून घेणार आहोत. ओके, लाल मिरची पावडर पण येणार आहे ह्याच्यात. लाल मिरची पावडर हा एक म्हणजे कलरचा एक बोलतात ना, कलरचा पार्ट प्ले करतो. तर 1 चमचा आपण लाल मिरची पावडर ॲड करणार आहोत. ही पण आपण मिक्स करून घ्यायचे. असं सगळं आता एकजीव करून घ्यायचं. आता ह्याचे पकोडे काढून घ्यायचे, भजे काढून घ्यायचेत आपल्याला. असं मिक्स केलं ना, येस, पातळ नाही करायचं. ओके, तर आई म्हणते जास्त पातळ नाही ठेवायचं आणि घट्ट पण नाही ठेवायचं. हे असं मिक्स करून घ्यायचं. आपण भजे करून घेऊ. 10 मिनिटानंतर आपण बघत आहात आपली कढी एकदम तयार झालेली आहे. आपली एक पकोड्यांची बॅच तयार होते. हे असे आपण टाकून घेतलेले आहेत कढीसाठी पकोडे. वाव, म्हणजे तोंडाला ना पाणी सुटत आहे. पटकन हे आपण ना पकोडे फ्राय करून घेऊया कढीमध्ये टाकण्यासाठी. तर एकदम चांगला ग्लेज आलेला आहे, टेस्टी झालेले आहेत. आता तुम्ही बघू शकता हे आपलेच पकोडे तयार झालेले आहेत, भजी तयार झालेली आहे. आता ही आपण कढीमध्ये ऍड करणार आहोत कढी पकोडासाठी.
आपले कढी पकोडे तयार झालेले आहेत. तर त्याच्यामध्ये आपण कढी ऑलरेडी टाकून घेतलेली. आता हे आपण करत आहोत ऍड पकोडे. आता हे आपण ऍड करणार आहोत याच्यावरती कढी. ही आपली कढी पकोड्याची डिश तयार झालेली आहे. आता मी चटकन खाऊन घेतो, मला भरपूर भूक लागलेली आहे. आणि आता आपण याची प्लेट पण तयार करणार आहोत मला दाखवण्यासाठी. तर ही आपली डिश तयार झालेली आहे. बघायला भरपूर सुंदर दिसते आणि टेस्टला पण तितकीच सुंदर झालेली आहे. मी तर आता फॅनच झालेलो आहे या डिशचा. आता मला भूक लागलेली आहे भरपूर. इकडे आपण साईडला पकोडे घेतलेले आहेत. ज्यांना पकोडे पाहिजे असेल ते साईडला घेऊ शकतात. आपण पापड फ्राय करून घेतलेले आहे, त्याच्यावरती मसाला टाकलेला आहे. इकडे आपण राईस घेतलेला आहे, ग्रीन चिली फ्राय करून घेतलेले आहेत. तर लंच टाइम आहे, तर चला लवकर याच्यावरती ताव मारून. आता मी तर जेवणच घेणार आहे, परंतु तुम्हाला जर ही डिश आवडली असेल तर जरूर मुंबईकर आई चॅनलवरती कमेंट सेक्शनमध्ये तुमच्या प्रतिक्रिया द्या. शेअर करा हा व्हिडिओ आणि लाईक करा या व्हिडिओला. आणि सबस्क्रायबर जे नवीन असतील ते चॅनलमधले व्हिडिओ बघू शकतात. त्यानंतर सबस्क्राईब करा. आणि ज्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं आहे त्यांचं मी आभार मानतो मनापासून. जे आपल्याला रिस्पॉन्स भेटत आहे नवीन सबस्क्रायबरकडून, जे आपले चॅनल बघत आहेत, ग्रोथ होत आहे आपल्या चॅनलची, याबद्दल मी त्यांचे अत्यंत आभारी आहोत. तर ॲज आय मेन्शन, मी जसं तुम्हाला मेन्शन केलेलं आपला आकडा आहे 5,000 पर्यंतचा. तर येस, आपल्याला तो लवकरात लवकर अचीव करायचा आहे. तर तुम्ही हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना व्हॉट्सअप ग्रुपवरती भाऊ बहीण आई काकी मामा मामी यांना शेअर करू शकता. आणि हा एक कुकिंग व्हिडिओ आहे, तर देर इज नो इश्यू इन इट. तर तुम्ही जरूर शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा आणि तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये जरूर कळवायला विसरू नका. तर भेटूया अशाच एका पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. Thank you.